दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथेतनं महाराष्ट्राच्या जैवविविधतेचं दर्शन घडणार आहे आणि ही संकल्पना यंदा कवितेतून मांडण्यात येणार आहे. आणि ज्यांच्या आवाजात ही कविता रेकॉर्ड झाली आहे ते प्रसिद्ध गायक सुदेश भोसलेजी आता आपल्यासोबत आहेत. मला आधी सांगा, या गाण्यामध्ये ही कविता यंदाची जी संकल्पना आहे ती कवितेतून मांडण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये प्राण्यांचे आवाज आहे, पक्ष्यांचे आवाज आहे. एका मिनिटामध्ये सगळं वर्णन सांगायचं आहे, तर नेमकी कशी असणार आहे ती? खरं तर मला आपले महाराष्ट्र सरकारचे जे सांस्कृतिक विभाग आहेत तिथून चावरे साहेब आणि मिनल जोगळेकर मॅडमनी कॉन्टॅक्ट केला की ह्या वेळेला आपण जे आपलं नेचर आहे त्याबद्दल बोलणार आहोत. आणि जसं आपण नॉर्मली दरवर्षी किल्ले दाखवतो किंवा आपली फोक म्युझिक दाखवतो, पोवाडे दाखवतो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, तर त्यावेळेला ते म्हणाले की यावेळेला आपण थोडं वेगळं करणं नेचरबद्दल, एन्व्हायरमेंटबद्दल. तर आमचं असं, आणि मेन ह्याच्यात प्रॉब्लेम काय, आपल्याकडे फक्त 1 मिनिट पण नाही आहे, 1 मिनिट पण नाही, 50 सेकंद आहेत. हां, तर आम्ही ते 1 मिनिटाचं रेकॉर्ड केलं. तर ह्याला तुम्ही मागे आवाज देऊ शकाल का? तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा, मी तुम्हाला 2-3 प्रकारे करून देतो आणि मग आपण मग बघूया. मग त्यावेळेला त्याच्या मागे तुम्हाला म्युझिक पण करावं लागेल. मग त्याप्रमाणे इतका छान तो रथ बनवला जात आहे असं मला सांगण्यात आलं. ते फुलपाखरू नंतर ते अच्छा, बेसिकली ना ह्याची सुरुवात जी झाली ते स्क्रिप्ट हिंदीमध्ये होतं आणि बोलले असा भारदस्त आवाज वगैरे पाहिजे. तर मी ते हिंदी केलं रेकॉर्ड. हिंदी रेकॉर्ड इथंच आपल्या ग्रॅव्हिटी स्टुडिओमध्ये केलं आणि करता करता मी म्हटलं हे तर तुम्ही 26 जानेवारीसाठी करताय, पण समजा आपलं महाराष्ट्र सरकारला तुम्हाला पुढे कधी हे यूज करायचं असेल महाराष्ट्र दिन किंवा कोणत्याही ओकेशनवर, तर मी तुम्हाला मराठी पण याचं वर्षन 1-2 करून देतो माझ्यातर्फे. तर त्यांना ती कल्पना आवडली. मग त्यांनी काय केलं, अगोदर हिंदीमध्ये रेकॉर्ड केलं. मग त्या मॅडम दिल्लीला गेल्या आणि त्यांनी लगेच अप्रूव्ह केलं. मग त्यांनी मराठी ऐकवलं. तर बोलले मग सगळ्यांचं असं मत ठरलं की महाराष्ट्राचं राज्याचं आहे, तर मग फायनल आम्ही ते मराठी रेकॉर्ड केलं. मग आमचे यंग म्युझिक डायरेक्टर अमर देसाई त्यांना बोलवलं आणि त्यांना जे जे हवं होतं, म्हणजे जे जे मी बोललो आहे, जे ते रथात दिसेल, टी व्हीवर दिसेल, त्याच्यामागे वेगवेगळे आवाज. अच्छा, ते आवाज वगैरे मी नाही काढलेत म्हणजे फॉर अ चेंज. तर ते अमरने आपल्या ट्रॅकमध्ये सर्व केलं आणि मग त्याचा म्हटलं ना आउटकम जो आला आहे तो इतका छान आहे. म्हणजे माझ्यापेक्षा मिनल मॅडम, चावरे सर आणि ते दिल्लीवाले सगळे खूप एक्सायटेड आहेत, हे कधी आम्ही दाखवतो म्हणून असं. याच्यामध्ये म्हणजे संगीत आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा, म्हणजे सगळ्यांचे आवाज पण आहेत, तुमच्या कविता पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आवाज थोडा बदललाय तुमचा, तर त्यामागचं कारण? आवाज बदलला म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे येण्याचं कारणच ते होतं की त्यांना असं बेसवाला आवाज हवा होता. तर म्हटलं हो, मी करून देईन तुम्हाला जसं. आणि तुम्हाला सांगतो हे असं एका टेकमध्ये केलं नाही, मी 2-3 टेक्स दिले. मग ते दिल्लीला गेले, तिथून काही वर्ड्सचे करेक्शन्स आले, काही स्पीडचं करेक्शन्स आले, काही एक्सप्रेशन्सचे करेक्शन्स आले. म्हणजे ते आम्ही खूप त्याच्यावर की कुठेही त्याच्यात 1 इंचही 1 सूत पण काही कमी राहू नये म्हणून. तर असे वेगवेगळे मग मी त्यांना मराठीचे 4-5 वर्षन दिले, हिंदीतले 4-5, आणि त्याच्यामध्ये कधी कधी ते कन्फ्यूज झाले की ह्याच्यातलं चांगलं कोणतं ते. पण फायनली म्हणतो ना की म्हणजे जेव्हा आम्ही हे लिहिलं तेव्हा ते म्हणाले आम्हाला सुदेश भोसले डोळ्यासमोर दिसले. तर म्हटलं फार मोठी गोष्ट आहे. कोणी आणि मराठीत कोणी? मिनलजीनीच लिहिले, मिनल जोगळेकरजी, जे आपल्या सांस्कृतिक मिनिस्ट्रीमध्ये येते, मिनिस्ट्री ऑफ कल्चरल ह्याच्यामध्ये आहेत ते. तर मी तुम्हाला पाहिजे तर एक आम्ही खूप उत्सुक आहोत, प्रेक्षकही उत्सुक आहेत की नेमकं ती कविता कशी असणार आहे. तर त्याची पहिली झलक ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी आम्हाला दाखवा. सर्वप्रथम मी सांगेन की मला फार म्हणजे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य आणि त्यांच्या सगळ्या मेंबर्सनी माझ्याबद्दल विचार केला आणि त्याच्याही पुढे जाऊन माझ्याच ग्रॅव्हिटी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं. आणि माझे मित्र गुंजन ऑर्केस्ट्रा लोकांनी ऐकलं असेल फार, त्याचे जे
देसाई साहेब आहेत, ते सॅक्सोफोन प्लेअर जे ओनर, त्यांचा मुलगा तो आता यंग म्युझिशियन आहे, खूप म्हणजे म्हणतात ना आपण प्रॉमिसिंग यंग म्युझिशियन. अमर देसाईने खूप मेहनत केली आणि बऱ्याच वेळा चेंजेस केले. म्हणजे ते ऐकलं की त्यांना वाटायचं अरे थोडं इकडे असं पाहिजे, म्हणजे ते असं वाटतं. आणि काय होतं, इथून पण वेगवेगळे व्हरायटी मिळत होती आणि त्याच्या कीबोर्ड्स कम्प्युटरमध्ये पण व्हरायटी मिळत होती. त्यामुळे हे घेऊ का ते घेऊ, तर फायनली ते चांगलं झालं. तर मी तुम्हाला मराठी व्हर्शन वाचून दाखवतो. वनराईचा राजा आंबा, ताम्हण आणि मस्त शेखरू, हरियालाचे रूप देखणे, निळे जांभळे फूल पाखरू, अथांग सागर रम्य किनारे, सह्याद्रीचे उंच कडे, गवत फुलांच्या रंगावरती महाराष्ट्राचा जीव जडे. जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा, झाडे लावू झाडे जगवू, हाच आमचा धर्म खरा. आजवर तुम्ही अनेक परफॉर्मन्स केले आहे लोकांपर्यंत, लोकांसमोर, अनेक लोकांसमोर, दिग्गज लोकांसमोर तुम्ही परफॉर्मन्स, तुमची गाणी सादर केली आहेत. पण राजपथावरती आपला आवाज जेव्हा तुमचा घुमणार आहे, तर त्यासाठी म्हणजे या चित्ररथासाठी आवाज देताना नेमक्या भावना काय होत्या? मला जेव्हा आपल्या सांस्कृतिक डिपार्टमेंटमधून फोन आला, मिनलजींनी सांगितलं असं असं करायचं आहे, तर अगोदर मला एवढं इमॅजिन नाही केलं मी. मला वाटलं मी स्टुडिओत येणार, आपला आवाज देणार आणि जाणार. पण जेव्हा चौरे सर आणि मिनलजी भेटायला आले आणि त्यांनी मला जेव्हा हे स्वरूप सांगितलं, तेव्हा मी इमॅजिन करायला लागलो की अख्खं जग डोळे लावून टी व्हीच्या समोर बसणार त्या दिवशी पंतप्रधानांना बघायला, किंवा हे सगळे वेगवेगळ्या राज्यांचे रथ. आणि म्हटलं मी इमॅजिन करायला, ॲक्च्युली पिक्चर उभं राहिलं की महाराष्ट्राचा रथ चालला आहे आणि तो इतका सुंदर केला आहे सगळ्या त्या यंग कलाकारांनी. आणि म्हटलं माझा आवाज म्हणजे अख्खं जग ऐकणार, म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकलो की असं काही माझ्या आयुष्यात घडेल असं. आणि एवढं मी म्हणतो ना, देवाला मी आईबाबांना आठवण केली, म्हणजे फार मोठा मान आहे. आणि मी खरंच म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारचे जितके म्हणजे आभार मानू तेवढे कमी आहेत. आणि आताही मी ते जेव्हा आज बातमी आली काही मराठी वृत्तपत्रात, तर एवढे मला काही मराठी वृत्तपत्रात तर एवढे मेसेजेस येत आहेत मला. तर म्हणजे म्हणतो ना, हो, जेव्हा माझं सुपरहिट गाणं जे होतं माझं, म्हणजे त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद आहे खूप. ही कविता आधी हिंदीमध्ये होती, मग तुमच्यामुळे तुम्ही सांगितलं की ही मी मराठीत सुद्धा करून पाठवतो आणि मग त्याला अप्रूव्हल मिळालं, तर काय तेव्हा डोक्यात होतं? ॲक्च्युली त्यांनी एक हिंदी काही 8-10 ओळी लिहून आणल्या होत्या. मग आम्ही ते माईकवर ऐकवल्या त्यांना, तर ऑफकोर्स त्यांना लगेच आवडल्या त्या. आणि हे सगळं आमचं डिस्कशन चालू असताना टायमिंग्स वगैरे, म्हटलं असं करा, हे 26 जानेवारीपुरतं तुम्ही हे करून घेऊन जा माझ्याकडून. पण म्हटलं आपल्या राज्य सरकारसाठी की तुमच्यासाठी, तुमचा एखादा महत्त्वाचा दिवस असेल, महाराष्ट्र दिवस असेल, तर मी तुम्हाला एक मराठी पण 2-3 व्हर्शन्स करून देतो. आणि अगोदर जे व्हर्शन गेलं दिल्लीला अप्रुव्हलसाठी, ते हिंदीमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर मराठी करून दिलं. मग फायनली त्यांना ऑफकोर्स दोन्ही आवडले होते, पण सर्वांचा खूप म्हणतात ना मीटिंग झाल्या, विचार झाला, मग बोले महाराष्ट्राचा रथ आहे, महाराष्ट्र राज्याचा, तर त्यांनी फायनल केलं मराठी. तर ॲक्च्युली मी त्यांना असंच करून देणं होतं माझ्यातर्फे, पण मला माहीत नव्हतं की फायनल मराठी होईल. पण ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही मूळ कविता हिंदीत होती, तर आम्हाला ती पण ऐकायला आवडेल. नीली तितली उड़ती गिलहरी महाराष्ट्र की शान है, हरियाल संग आम जारूल राज्य का सम्मान है, अथांग सागर विशाल जंगल सह्याद्री के खड़े पहाड़, बल खाती ये नदियां झरने वन में गूंजे शेर दहाड़, हमें बचा लो तुम भी बच लो वसुंधरा की यही पुकार, तुम भी जियो हम भी जिएंगे प्रकृति की है ये हुंकार, दुर्लभ प्राणी दुर्लभ पौधे चलो बचाएं ये धरती, पेड़ लगाओ पेड़ बढ़ाओ महाराष्ट्र की है ये नीति. आणि किती आनंद वाटतोय मग आपल्या आवाजात मराठी महाराष्ट्राचा चित्ररथ.
सर्वात म्हणजे आपल्या आवाजात एवढ्या मोठ्या दिवसासाठी आवाज रेकॉर्ड होणं, मग आपल्या स्वतःच्या स्टुडिओमध्ये ग्रॅव्हिटी स्टुडिओजमध्ये रेकॉर्ड झालं आहे. आणि माझे प्रभाकर देसाई, दिवंगत प्रभाकर देसाई, त्यांच्या माझे खूप मित्र चांगले, त्यांनी मला बरेच ब्रेक्स दिले सुरुवातीला स्टेजवर. त्यांचा मुलगा अमर देसाई, ह्याला मी बोलवू शकलो. तो पण खूप मला म्हणतात ना, सर तुमच्यामुळे मला हे काम मिळालं, तर तो पण आज खूप आनंदी आहे. आणि हे जे रेकॉर्डिंग केलं ते आमचे हेमंत पारकर, हे फार सिनियर रेकॉर्डिस्ट आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे. तर म्हणतात ना, प्रत्येकाने आपापले अनुभव शेअर केले आणि मग तो जो रिझल्ट निघाला आहे तो 26 तारखेला म्हणतात ना अख्खं जग पाहिल. आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय, अभिमानाने ऊर भरून आलाय तुमचा बोलण्यातून, ते जाणवत आहे आम्हाला. आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत आवाज ऐकण्यासाठी, त्या दिवशी त्या चित्ररथासोबत जो ऐकायला मिळणार आहे. थँक्यू सो मच, ही झलक एक्सक्लुझिव्ह तुम्ही ABP माझाच्या प्रेक्षकांसोबत शेअर केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.